100 रुपये वाटा पेडवा 100 रुपये. लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री 1500 रुपये देतो, आम्ही 100 रुपयात देतो कोरफडमाचे. फक्त 250 रुपये किलो. खाणाऱ्यांसाठी ऑफर. लाल भडक जिवंत माल करकरीत. मित्रांनो मी पळतोय तिथे रापणीचे मासे आहेत ना, जाळी खेचतायत, मासे काढतायत बाहेर. मासे घ्यायचे मालात एक नंबर कुठेच भेटत नाही मासे. मित्रांनो या माशाचं नाव आहे सुनियारा मासा आणि हा पाण्याच्या बाहेर 12 तास राहू शकतो. हा बघा आपला सिंधुदुर्ग किल्ला महाराजांनी बांधलेला. नमस्कार मित्रांनो, मी सनी बाने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आणि आत्ता सध्या मी मालवण या ठिकाणी आलेलो आहे. मालवण मच्छी मार्केट हे लिलाव असतो, हे आज मी कव्हर करायला आलो आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर मी पहिलाही जेव्हा यूट्यूब चालू केला ना स्टार्टिंगला, तेव्हा मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, ते सकाळचा लिलाव असतो ते दाखवलं आहे. पण या टायमाला मी संध्याकाळी आलो आहे, 4:30-5 वाजता हे सुरुवात होते लिलाव. बोटी येतात सगळे, रापणीचे मासे असतात सगळे, हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता सुरुवात करतो मी व्हिडिओला. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तुम्ही, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पहिल्यांदा बघतात तर चॅनलला सबस्क्राईब करा. या टायमाला मी काकांना घेऊन आलो आहे, सीताराम काकांना. एकटा नाही आलो आहे, मागच्या टायमाला मी एकटा आलेलो, सकाळी 4 वाजता घरी सोडलेला. त्या टायमाला मी काकांना घेऊन आलो लिलाव बघायला मालवणचा. ओके चला लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. कुठचे मासे आणलात? कोलमी कोलमी घेऊन येले बघा. हे बघा आता इथे सगळ्या बोटी आल्या आहेत, हे आता सगळे घेऊन आलेत मच्छी. त्या बोटीमध्ये पण असणार काय ना काय. मित्रांनो तुम्हाला सहसा हे बोंबील आहेत ना, हे आपल्या गावी भेटत नाहीत ते बघायला. हे आता हा रत्नागिरीहून आलेला सगळा माल आहे हा. कसं वाटा? 200 रुपये वाटा. इतकं 300 रुपये वाटा. कोलमी 200 रुपये, ते 100 रुपये, याचे 200 रुपये. राजे रापणीचे मासे असते. हा रापणीचे मासे आताच काढून आणलं. 4 वाजता काढून आणलं. कोलमी कापची म्हणतात त्याला, कापची म्हणतात. या 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 लाडक्या बहिणीसाठी 100 रुपये वाटा पेडवा 100 रुपये. लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री 1500 रुपये देतो, आम्ही 100 रुपयात देतो कोरफडमाचे. लाडक्या बहिणींसाठी बारीक सणाचे किलो 4-5 कसे दिले आहेत तुम्ही वाटे? 200 रुपयाचे. तुमच्याही घेऊन जायचं. ही मोठा ना, हे कधी काढून आणलात तुम्ही? आताच काढून आणलं. ₹150 रुपये. संजय इधर आ. तुम्ही हे कशी दिले भावाची? 250 रुपये किलो. 250 फक्त 250. 250 रुपये किलो बघा. हे आता हे किलो वाढले आहेत. अरे हे कसं, हे वाटत आहे 2 किलो चला फक्त 250 रुपये किलो. खाणाऱ्यांसाठी ऑफर. लाल भडक जिवंत माल करकरीत. 250 रुपये किलो फक्त 250 किलो. हलवा बघा मोठा आहे. कशी दिली मावशी पापलेट? 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो.
आणि बोंबील पाव वाटा का किलोनी देताला किलो दा हलवे हलवे हे आता कुठे जाणार आहे अच्छा मार्केटला जाणार सकाळच्या मार्केटला तर ही बघा ही हलवा मच्छी असा आता ही पॅक करतात हे बर्फामध्ये आता ही प्रत्येकाच्या गावात प्रत्येकाच्या ठिकाणी जातली मच्छी सकाळच्या मार्केटला कशी दिली मागला 250 रुपये किलो 250 रुपये किलो आताच आणतात तुम्ही काका होय तुम्ही कशी आहे 700 रुपये किलो 700 रुपये किलो 700 ना दादा आता हे सकाळचा पण आणि संध्याकाळचा सेमच रेट असतो का सकाळचा वेगळा रेट असतो सेम सकाळी जो असतो रेट तो संध्याकाळी आणि हे तर तुम्ही आता हॉटेलला राहणार तुमचा सगळा लोकल गिरायक अच्छा लोकल गिरायक तर मी तुम्हाला आता दाखवतो रापणीचे मासे काढतात कसे ते आता लिलाव तुम्हाला मी तिथे बघितला मला पण मच्छी घेऊन जायचे घरी खायला तर आता मी रापणीचे मासे दाखवतो तुम्हाला कसे काढतात ते बघायला ओके आपल्या महाराजांनी बांधलेला हा महाराजांचा किल्ला बघा आपला सिंधुदुर्ग किल्ला किती चांगला दिसतो बघा इथून थँक्यू सो मच बघितलं त्याच्यामुळेच आम्ही तुम्हाला तर इथे मला समुद्र किनाऱ्यावरती आलो फिश दाखवायला मार्केटला ते सगळे मित्र मला भेटले कॉलेजला आलेत ना तुम्ही कॉलेजवाले ते गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आहेत तर तुम्ही इथे शिकायला आलात ठीक आहे धन्यवाद हे सगळे सबस्क्रायबर आहेत माझे तर तुमची नावं सांगा तुझं नाव सांग सोहम अभिनव सुमित विजय काय जय जय थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांचे थँक्यू सो मच तर मित्रांनो मला इथे आता सबस्क्रायबर भेटले मला आपल्या मालवण बीचवरती तर छान वाटलं त्यांना त्यांच्याशी भेटून मला आणि माझ्याबरोबर त्यांनी फोटो काढले तर आता आपण रापणीचे मासे बघूया कारण लेट होतोय भरपूर तर मेन व्हिडिओ दाखवायची आहे हा बघा आपला सिंधुदुर्ग किल्ला महाराजांनी बांधलेला मालवण पाण्यामध्ये किल्ला म्हणतात ना हा बघा आपला सिंधुदुर्ग किल्ला पाण्यामध्ये किल्ला तर हे बघा मित्रांनो हे रापणीचे मासे आहेत हे आता हे निवडत आहेत चांगले चांगले वेगवेगळी मच्छी आहेत ना ती साईडला करतात आणि हीच ती आता लिलाव करतात ना तिथे विकायला जाणार हे लोक माकला पण माकला आहे कोलमी आहे खेकडे पण छोटे छोटे आहेत हो दादा ते मग मित्रांनो मी पळतोय तिथे रापणीचे मासे आहेत ना जाळी खेचतायत मासे काढतायत बाहेर त्यासाठी मी पळतोय आता भेटणार नाही मला ते दाखवायला शूट करायला मासे गावतात की नाही गावले रे होय तर तुम्ही उसरा येईल गेले मार्केटात गेले बा मार्केटात होय तर आता जाळा भरतो आम्ही अरे बापरे शूटिंगला कुठे हा अरे बापरे माका लेट झालं थोडं मित्रांनो मला लेट झाला यायला ते रापणीचे मासे आणतात जाळा खिचून आणतात ना मासे ते बघूक माका नाही भेटला मोदका
बस झाला. ते एवढे आम्ही आता रापणीचे मासे येलेले तेवढे हे जमा केले. हे काय बोलतात का काका? पेढी आहे. हे पेढी असतात बघा मोठी, आणि हे फ्रेश मच्छी आहे, आता दिली काढून त्यांनी. फ्रेश मच्छी खातो आता आम्ही घराकडे जाऊन. तर आम्ही आता पेढी हे जमा केले आहेत मस्त आहे की. हे रापणीचे मासे आता इले जस्ट आता झाड इले आहे. त्याच्यातले आता काढले ते आम्ही निवडले आमच्यासाठी पेढी आहे. मोदका पण असतात, छोटे छोटे खेकडे पण असतात, पण आम्ही पेढी घेऊन जाते मी आता घराकडे. ओके. मस्त मजा आली आहे फिरायला. अजून मला मच्छी घ्यायची आहे काय ना काय. तर हे रापणीचे मासे मला मेन म्हणजे घ्यायची होती आणि ताजी मच्छी होती, घेतली मी. पेढी घेतली. आता बोंबील पण या टायमाला मी पहिल्यांदा बघितले बोंबील आले आहेत ते. नाही तर मुंबईमध्ये मोस्टली बोंबील भेटतात, गावी भेटत नाही, तुम्हाला माहिती असतील. पण बोंबील मी बघितले, बघू आता भेटतात की नाही मला ते. हो काका खात नाही, पण ते निवडत भारी होते हा मच्छी. जेव्हा ते बोट घेऊन आली तेव्हा मला फक्त दाखवायला भेटली नाही ती. जेव्हा ते जाळं आणतात ते काढून बाहेर, ते दाखवायला भेटलं नाही मला. पण ते मच्छी असे सगळेजण निवडत होते, आम्ही पण निवडली. चांगली मजा आली बा. असा काहीतरी एकदा नवीन अनुभवायला पाहिजे ना काहीतरी लाईफमध्ये. काकांना पण त्या निमित्ताने फिरायला भेटते माझ्यासोबत. काका पण खुश. गिरीश का ना 11 आहे ते 12 आहे. 2, 4, 6, 8, 12 आहे. किलो 150 रुपये ना. आता ऑलमोस्ट संपला ना सगळा. आता तुमच्या हॉटेलला जाणार आहे सगळे. हॉटेल आहे आता सध्या मार्केटला चालू आहे. मार्केटला चालू आहे. पर्यटकांचा हंगामातून चालू व्हायला उशीर आहे. चालू होतं. मित्रांनो, जेव्हा मी युट्यूब चॅनल चालू केलं तेव्हा मच्छी मार्केटमध्ये आलो. तर हे काकांनी मला इंटरव्ह्यू दिलेली या चॅनलला माझ्या. तर आता 4 वर्ष झाली त्या गोष्टीला. काका तुमचं नाव सांगा एकदा मला. लिओ रॉड्रिक्स. अरे वा. तर आता हे हॉटेलला जाणार सगळी मच्छी. हा थोडे हॉटेलला थोडे मार्केटला, गोवा मार्केट. मग आता हे मला द्या काय तुमचे हे करून तुम्ही. हे घ्या 1 किलो पाहिजे ते घ्या. संजय 1 किलो भर. तेच आहे ना एकदम. तेच आहे ना. 250 रुपये किलो. एक किलो ते आता हे माझ्यासाठी घेतो मी हलवे. 1 किलो आहे. बरोबर. हे बघ काय वाची घेतली यार. भारी कोलंबी घेतली. कोलंबी आहे 6 किलो. पॉपलेट घेतलं, सुरमई घेतली आहे. माझा आता येऊ काय माका आणि आज का उद्या. अरे आता परत बोंबील भेटले. कधी मला भेटत बोंबील पण घेतले आम्ही. समजलं, बोंबील पण घेतली. कधी खायचं आज काय उद्या. आज खाऊया, उद्या काय फ्रेश म्हणजे कधी पण खायची. तुझ्यासाठी बोंबील घेतली तिने. बोंबील भेटले तिला. लय धमाल. एक नंबर यार. मासे घ्यायचे मालवत एक नंबर. कुठेच भेटत नाही मासे मालवत. एक कर हे बघा सुरमई बघा कशी बारीक कटिंग करतात. एकदम छोटे पातळ पीस काटूक लागतात. तर मित्रांनो मार्केट फिरून झाला माझा. फिश मार्केट लिलाव असतो मालवणचा. तर खूप फिरलो. ओळखीचे पण खूप भेटले, सबस्क्रायबर पण इथे भेटले. खूप स्वस्त मच्छी आहे इकडे. खूप चांगल्या रेटने भेटली मला आणि या संध्याकाळच्या रेटने. तर आता मी इथून निघतो. रात्र झाली आहे फुल. मला 1 तास ट्रॅव्हलिंग करून जायचं आहे घरी. ओके. तर तुम्हाला असेच अजून मजेदार व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती दाखवत राहणार. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसता केला असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा. ओके. बाय. टेक केअर. काकांनी दोन्ही हातात मच्छी पकडली आहे. दोन्ही हातात. हे हलवे आणि हे पेडवे घेतले. हलवे आणि पेडवे घेतले आम्ही. ओके. बाय. टेक केअर.